तर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलाय। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीमध्ये चुकीचा निर्णय दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर ही कारवाई झाली आहे। याच सामन्यानंतर शिवराज राक्षेनं काबलियेंना लाथ मारली होती। 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामन्यातील निर्णयावरून ही कारवाई करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे आपल्यासोबत आहेत। सुनील, महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जो काही राडा झालेला होता त्यावरून आता काबलिया यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। नक्कीच साधारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की अहिल्यानगरमध्ये जी कुस्ती झाली होती, शिवराज राक्षे असेल किंवा पृथ्वीराज मोहोळ असेल यांच्यामध्ये जी कुस्ती झाली त्याच्यामध्ये वादग्रस्त त्या ठिकाणी खर्च झालं होतं। कारण ती आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये हे त्या ठिकाणी खरं तर पंच म्हणून काम पाहत होते आणि त्यांना या ठिकाणी 3 वर्षासाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागीसाठी बंदी घालण्यात आली आहे। कारण की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे। ज्या पद्धतीने पाहिले की अहिल्यानगर येथे 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका सामन्यामध्ये नितीश काबलिये यांनी वादग्रस्त निर्णय घेतला होता आणि याचमुळे त्या ठिकाणी पृथ्वीराज असेल किंवा शिवराज राक्षे असेल यांच्यातील जी कुस्तीचा सामना होता तो खरं तर वादग्रस्त ठरला होता आणि या निर्णयाबाबत आता एक समिती स्थापन करून ती चौकशी करण्यात आली होती आणि या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले। त्यामुळे त्यांना आता 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुनील, धन्यवाद या माहितीसाठी।